महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनी पाकिस्तानला दिला इशारा. दहशतवादाविरोधातल्या लढाईत अमेरिका भारतासोबत. राजनाथ सिंग यांची अमेरिकेचे संरक्षण मंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा. अमेरिकेचं पूर्ण सहकार्य असल्याची पीट हेक्सेथ यांची ग्वाही. इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए, छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं है, कि इन्हें याद रहे. पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल असं उत्तर द्या. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जावेद अख्तर यांचं सरकारला आवाहन. भारताच्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानची पळताभुई थोडी. युद्धाच्या भीतीनं खैबर पख्तूनख्वामधील 29 जिल्ह्यात बसवले वॉर सायरन. भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर पूर्णपणे बंद. पाकिस्तानी सैन्याच्या भूमिकेमुळे पाकिस्तानची फरफट. सीमेवर महिलांनी फोडला टाहो. पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यक्रमात रंगलं नाराजी नाट्य. अजित पवारांकडून वेळेच्या 10 मिनिटांआधी उद्घाटन. खासदार मेधा कुलकर्णींचा अजितदादांसमोर नाराजीचा सूर. धाराशिवमधील कामांना राणा जगजितसिंह पाटलांमुळे स्थगिती. राणा जगजितसिंह पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. तर पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या गौप्यस्फोटानं महायुतीत मिठाचा खडा. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला धमकी. संभाजीनगरमध्ये वक्फ जागेवर शासकीय बांधकाम करत असल्याचा आरोप. जलील यांचा राडा. जातनिहाय जनगणनेसाठी सरकारकडून तयारी सुरू. ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम. तर यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीनं मोजणी. एआय तंत्रज्ञानाचाही वापर करणार. आणि पहलगाम हल्ल्यानंतर तणावाचं वातावरण असतानाही केदारनाथ यात्रेला सुरुवात. पंचमुखी पालखी मंदिर परिसरात दाखल. भाविकांची मोठी गर्दी.